स्वागत आहे आपलं महालेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तुम्ही पाहणार आहोत तर आजचा आपण खास व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आजची मोठी न्यूज आली आहे, तर योजनेविषयी आपण अशीच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही थंबनेल बघून पाहिला असेल तर व्हिडिओचा टॉपिक कोणता आहे तर तुम्ही पाहणार आहोत. तर अशीच व्हिडिओ छोटे-मोठे पाहण्यासाठी आपल्या महालेटेस्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहूया. तर भव्य रसायन योजना 2026ची संपूर्ण माहिती आपल्या मराठी चॅनलला भेटून जाईल. तर भव्य रसायन योजना म्हणजे 2026 काय आहे ते आपण जाणून घेऊया. स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. तर भव्य रसायन म्हणजे भारत औद्योगिक विकास योजना रसायन या योजनेअंतर्गत भारतात 3 संपत्ती केमिकल पार्क्स उभारण्यात येणार आहे. तर ही केमिकल पार्क्स काय ते आपण जाणून घेऊया. या योजनेला केंद्रीय मंत्र्यांनी मंजुरी दिली असून ही घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-2027 मध्ये करण्यात आली आहे. तर आपण जाणून घेऊया ही एकूण आर्थिक तरतूद काय आहे ते आपण व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल. तर एकूण तरतूद 330 कोटी 3000 कोटी पार्कमधील पायाभूत सुविधा व मूलभूत सुविधा 30 कोटी प्रशासकीय खर्च. या योजनेच्या कालावधीत आर्थिक वर्ष तर 2026 ते 27 ते 2030 ते 31 म्हणजे 5 वर्ष आहे. तर तिसरा केमिकल पार्कसाठी निधी. तर आपली ही निधी जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारचे प्रत्येक पार्कसाठी जास्तीत जास्त 1000 कोटीपर्यंत अनुदान देणार आहे. तर मात्र संबंधित राज्य सरकारला प्रत्येक पार्कसाठी किमान 500 कोटीचे योगदान करावे लागेल. पार्कची निवड चॅलेंज रूटेड पद्धतीने केली जाणार आहे. तर पार्कसाठी जमीन किती लागणार ते आपण पाहणार आहोत. तर प्रत्येक केमिकल पार्कसाठी किमान 400 किमी क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे, गरजे आहे. तर म्हणजेच किमान 2000 एकर जमीन लागणार आहे. तर आणि अडथळामुळे असणे आवश्यक आहे. तर अशी मशीन जमीन राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पार्कमध्ये कोणत्या सुविधा असतील तर या केमिकल पार्क्समध्ये उद्योगासाठी प्लग अँड प्ले इन्शुरन्स क्रेडिट उपलब्ध दिले जाणार आहे. तर मुख्य सुविधा